आलाय मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत तिकडे दोन दादा आहेत आपल्याकडे एक दादा आहे आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील की नाही तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल मी म्हणत नाही तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेली निघतील तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील दादातला सुद्धा महार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये म्हणजे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल हा आम्हाला यात जायचं नव्हतं महायुती आहे आमची आता ते भाजपवर बोलायला लागले भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं अरे जर का घेशील भाजपशी पंगा भर चौकामध्ये करील नंगा ध्यानात ठेव बर का हे भाजप आहे बर का भाजपच्या नादाला लागू नका भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय गावाकडची लोक इथं आहेत अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊने केलाय तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे बारामती तालुक्यामध्ये मी 2019 ची निवडणूक लढवली होती सुपा पळसी मासाळवाडी मोरगाव अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय तुम्ही पिंपरी चिंचवडकडे इतक्या लांब कशासाठी येताय काय इथं अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागला यार